हॅलो स्टुडंट, ह्युमन हेल्थ अँड डिसीजेस हा जो लेसन आहे तो आपण स्टेट बोर्डमधून कंप्लीट केलेला आहे. हाच लेसन आता आपण एन सी आर टीमधून पाहणार आहोत. एन सी आर टीमध्ये युनिट 8 बायोलॉजी इन ह्युमन वेलफेअर या युनिटमध्ये चॅप्टर नंबर 8 ह्युमन हेल्थ अँड डिसीजेस हा लेसन दिलेला आहे. तर या लेसनची इंट्रोडक्शन आपण पाहतोय. सो बघा, ह्युमन हेल्थ अँड डिसीजेस याचं पेज इंट्रोडक्शन तुमच्यासमोर आहे. फर्स्ट हिस्ट्री दिलेली आहे त्यांनी किंवा इंट्रोडक्शनमध्ये सांगितलेलं आहे की सुरुवातीला हेल्थ म्हणजे बॉडीमध्ये असणाऱ्या काही ह्युमरचा बॅलन्स असं मानलं जात होतं. तर ह्युमर म्हणजे काय, तर बॉडीमध्ये असणारे फ्लुइड्स. सो हे जे बिलीफ होतं हे हिपोक्राटस आणि आयुर्वेदिक मेडिसिनची जी सिस्टीम आहे ह्या दोन्हीमध्ये मांडलं होतं की काही बॉडीमध्ये जे फ्लुइड आहेत त्यांचा जो बॅलन्स आहे या फ्लुइडच्या बॅलन्सशी रिलेटेड आपली हेल्थ असते. मात्र विल्यम हार्वे यांच्या ब्लड सर्क्युलेशनच्या डिस्कवरीनंतर आणि बॉडीचं टेम्परेचर थर्मामीटरच्या मदतीनं मेजर केल्यानंतर ही थिअरी गुड ह्युमरचं हायपोथिसिस जे आहे ते डिस्प्रूव्ह झालं. तो सगळ्यात महत्त्वाचं की गुड ह्युमर काय आहे, तर बॉडीमध्ये 4 टाईपचे चीफ फ्लुइड आहेत. त्यात फर्स्ट आहे ब्लड, फेलगम, येलो बाईल अँड ब्लॅक बाईल. तर हे जे 4 फ्लुइड आहेत ह्या 4 फ्लुइडचं बॅलन्सलाच गुड ह्युमर असं म्हटलेलं आहे आणि याच्यावरतीच आपली हेल्थ डिपेंड करते असं मानलं जात होतं. मात्र हे गुड ह्युमर किंवा यावरती आपली हेल्थ डिपेंड करत नाही हे नंतर डिस्प्रूव्ह झालं. मग आपली हेल्थ कशावरती डिपेंड करते, तर दिलेलं आहे आपल्या हेल्थवरती आपलं माइंड जे आहे ते इन्फ्लुएन्स करतं न्यूरल सिस्टीम आणि एंडोक्राईन सिस्टीमच्या मदतीनं. सो आपल्या हेल्थवरती आपल्या माइंडचा इफेक्ट होत असतो. याशिवाय जेनेटिक डिसऑर्डर मीन्स डिफिशियन्सी विच अ चाइल्ड हॅज ऑकर्ड और चाइल्ड ॲक्वायर ड्यू टू डिफेक्ट इन द जीन किंवा बाय बर्थ हे जे डिफेक्ट आहेत ते पॅरेंटकडून ऑफस्प्रिंगकडे येतात. सो हे जेनेटिक डिसऑर्डरसुद्धा हेल्थवरती अफेक्ट करतात. सेकंड महत्त्वाचं इन्फेक्शन, काही पॅथोजनचं इन्फेक्शन असेल तर त्या इन्फेक्शननी. आणि थर्ड जे आहे ती लाईफस्टाईल इन्क्लुडिंग फूड, वॉटर वी टेक, रेस्ट, एक्झरसाइज. सो बघा, आपली बॉडी जी आहे हिस्ट्रीमध्ये आधी मानलं जात होतं की बॉडीमध्ये असणाऱ्या ह्युमरच्या बॅलन्सवरती डिपेंड करते किंवा आपली हेल्थ जी आहे ती आपल्या बॉडीमध्ये असणाऱ्या 4 फ्लुइडच्या बॅलन्सवरती डिपेंड करते. मात्र ती गुड ह्युमर थिअरी डिस्प्रूव्ह झाल्यानंतर आपल्या बॉडीवरती आपल्या हेल्थवरती कोणत्या गोष्टींचा इफेक्ट होतो, तर याच्यामध्ये फर्स्ट आहे ते म्हणजे आपलं माइंड किंवा मेंटॅलिटी हेल्थवरती अफेक्ट करतं. सेकंड जेनेटिक डिसऑर्डर अफेक्ट करतात. थर्ड इन्फेक्शन, काही ऑर्गॅनिझमचं जर इन्फेक्शन असेल तर. आणि आपली लाईफस्टाईलमध्ये आपण घेत असलेलं फूड, वॉटर, आपण रेस्ट किती घेतो, एक्झरसाइज किती घेतो आणि आपल्या हॅबिट्स या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या आपल्या हेल्थवरती अफेक्ट करत असतात. नाव नेक्स्ट पेज बघा. नेक्स्ट पेजवरती हेल्थची डेफिनेशन दिलेली आहे जी आपण याआधीही शिकलेलं आहे आणि याच्यामध्ये आपण पाहिलेलं आहे की हेल्थ इज नॉट जस्ट ॲब्सेन्स ऑफ ए डिसीज और फिजिकल फिटनेस बट हेल्थ इज अ स्टेट ऑफ कंप्लीट फिजिकल, मेंटल अँड सोशल वेलबिंग ऑफ ए पर्सन. सो थर्ड लाईनला डेफिनेशन आहे बघा. इट कुड बी डिफाईन्ड ॲज स्टेट ऑफ कंप्लीट फिजिकल, मेंटल अँड सोशल वेलबिंग ऑफ अ पर्सन. ओके, सो आता पीपल जे आहेत हे जर हेल्दी असतील तर याचा फायदा काय होईल ते दिले, तर इकॉनॉमिक प्रॉस्पेरिटी आपल्या स्टेटमध्ये किंवा प्रोडक्टिव्हिटी जी आहे ती इन्क्रीज होईल. जर लोकांची हेल्थ चांगली असेल तर ते चांगलं वर्क करू शकतील आणि प्रोडक्टिव्हिटी इन्क्रीज होईल आणि इकॉनॉमिक प्रॉस्पेरिटी येईल. मग आता आपली जर हेल्थ चांगली ठेवायची असेल तर याच्यासाठी काय काय केलं जाऊ शकतं, तर ते सेकंड पॅराग्राफमध्ये सांगितलेलं आहे. 1 बॅलन्स डाएट, 2 पर्सनल हायजीन, नेक्स्ट रेग्युलर एक्झरसाइज हे गुड हेल्थ मेंटेन करण्यासाठी गरजेचं आहे. याशिवाय योगा जो आहे तो अगदी जुन्या काळापासून प्रॅक्टिस केला जातो. तर हा योगा करणं, अवेअरनेस अबाउट डिसीजबद्दल अवेअर असणं, त्याचा आपल्या बॉडी फंक्शनवरती होणारा इम्पॅक्ट, व्हॅक्सिनेशन अगेन्स्ट व्हेरियस इन्फेक्शियस डिसीजेस, प्रॉपर डिस्पोजल ऑफ वेस्ट, कंट्रोल ऑफ वेक्टर, मेंटेनन्स ऑफ हायजिनिक फूड अँड वॉटर हे सगळं गुड हेल्थसाठी गरजेचं आहे. सो आपण हे पाहिलेलं आहे. बॅलन्स डाएट पाहिजे,
पर्सनल हायजीन पाहिजे, रेग्युलर एक्झरसाईज असला पाहिजे, योगा असेल किंवा डिसीजबद्दल अवेअरनेस, त्याच्या बॉडीवरती होणारे इफेक्ट माहिती पाहिजेत, व्हॅक्सिनेशन अगेन्स्ट इन्फेक्शस डिसीजेस, प्रॉपर डिस्पोजल ऑफ वेस्ट, कंट्रोल ऑफ व्हेक्टर, मेंटेनन्स ऑफ गुड हायजेनिक फूड अँड वॉटर. ह्या सगळ्या गोष्टी जर आपण मेंटेन केल्या तर आपण आपली हेल्थ जी आहे ती चांगली ठेवू शकतो. मग नेक्स्ट, ही जी हेल्थ आहे या हेल्थवरती इफेक्ट म्हणजे काही ऑर्गॅनिझमचं इन्फेक्शन जर झालं तर आपल्याला डिसीजेस होऊ शकतात. मग डिसीज म्हणजे काय हे याच्यामध्ये सांगितलेलं आहे. व्हेन फंक्शनिंग ऑफ वन ऑर मोर ऑर्गन or system of body is adversely affect, it is called as, or we say that we are not healthy, that is we have disease. जर एक किंवा एकपेक्षा जास्त ऑर्गन किंवा सिस्टीमचं फंक्शनिंग जर ॲडव्हर्सली अफेक्ट झालेलं असेल आणि हे फंक्शनिंग अफेक्ट होणं हे वेगवेगळ्या साईन आणि सिम्पटममधून दिसत असेल तर आपण म्हणतो की आपण हेल्दी नाही आहे, म्हणजेच आपल्याला कोणता तरी डिसीज झालेला आहे. सो इथं पूर्ण डिसीज त्यांनी सांगितलेलं आहे की डिसीज म्हणजे काय, तर बॉडीचे एक किंवा एकपेक्षा जास्त ऑर्गन किंवा सिस्टीम यांचे फंक्शन्स अफेक्ट झालेले असतात आणि वेगवेगळ्या साईन सिम्पटममधून आपल्याला हे लक्षात येतं की ते फंक्शन अफेक्ट झालेलं आहे. सो आपण हेल्दी नाहीत म्हणजेच आपल्याला डिसीज आहे. नेक्स्ट, डिसीज 2 ग्रुपमध्ये ब्रॉडली कॅटेगराईज केलेलं आहे, इन्फेक्शियस डिसीज अँड नॉन इन्फेक्शियस डिसीज. तर इन्फेक्शियस डिसीज जे आहेत हे एका पर्सनकडून दुसऱ्या पर्सनकडे ट्रान्समिट होतात, यालाच आपण इन्फेक्शियस डिसीज असं म्हणतो. आणि दुसरे जे दिलेले आहेत नॉन इन्फेक्शियस डिसीज, नॉन इन्फेक्शियस डिसीज म्हणजे एका पर्सनकडून दुसऱ्या पर्सनकडे ट्रान्सफर होत नाहीत. ओके, तर हे आपल्याला माहिती आहे, आपण हे स्टडी केलेलं आहे, इन्फेक्शियस अँड नॉन इन्फेक्शियस तेच याच्यामध्ये दिलेलं आहे. नेक्स्ट बघा, कॉमन डिसीजेस इन ह्युमन. आपण स्टेट बोर्ड जेव्हा स्टडी केलं तेव्हा त्याच्यामध्ये सगळ्यात सुरुवातीला इम्युन सिस्टीम दिलेली आहे आणि त्यानंतर डिसीजेस दिलेले आहेत. यात मात्र सिक्वेन्स वेगळा आहे. फर्स्ट याच्यामध्ये डिसीजेस आपण स्टडी करणार आहोत आणि याच्यामध्ये फर्स्ट कॉमन डिसीजेस इन ह्युमन दिलेले आहेत. सो काय डिसीजेस आहेत बघा. सो वेगवेगळे ऑर्गॅनिझम जे आहेत याच्यामध्ये बॅक्टेरिया, व्हायरसेस, फंजाय, प्रोटोझोआ, हेल्मिंथ यासारखे वेगवेगळे ऑर्गॅनिझम आपल्याला डिसीज कॉज करू शकतात आणि हे डिसीज कॉजिंग ऑर्गॅनिझम जे आहेत यांनाच पॅथोजन असं म्हटलं जातं. सो पॅथोजन जे आहेत, ऑल पॅरासाइट आर देअर फॉर पॅथोजन ॲज दे कॉज हार्म टू द बॉडी ऑफ होस्ट बाय लिव्हिंग इन ऑर ऑन देम. सो सगळे पॅरासाइट जे आहेत ते पॅथोजन म्हटलेले आहेत कारण ते बॉडीच्या वरती किंवा बॉडीच्या आत राहून बॉडीला हार्म करू शकतात. तर हे जे पॅथोजन आहेत आणि ज्यांच्यामुळे आपल्याला डिसीजेस होतात तर या पॅथोजनना सुद्धा वेगवेगळ्या एन्व्हायरमेंटमध्ये ॲडॅप्ट व्हावं लागतं. म्हणजे फॉर एक्झाम्पल, जर पॅथोजन आपल्या गटमध्ये एंटर करत असेल तर स्टमकचा जो ॲसिडिक pH आहे त्या pHना त्या पॅथोजनला रेजिस्ट करावं लागतं. समजा पॅथोजनला ॲसिडिक pHला रेजिस्ट करता आलं नाही तर त्या ॲसिडिक कंडिशनमध्ये ते पॅथोजन सर्वाईव्ह होऊ शकत नाहीत. ओके, त्यात ते किल होणार आहेत. इन शॉर्ट, पॅथोजनला जर आपल्या बॉडीमध्ये सर्वाईव्ह व्हायचं असेल तर त्यालासुद्धा स्वतःला वेगवेगळ्या एन्व्हायरमेंटमध्ये ॲडॅप्ट करून घ्यावं लागतं. सो याच्यामध्ये pH दिलेलं आहे स्टमकमधलं किंवा वेगवेगळे डायजेस्टिव्ह एन्झाईम दिलेले आहेत ज्यांच्या अगेन्स्ट त्याला सर्वाईव्ह व्हायचं आहे. मग हे झालं पॅथोजन म्हणजे काय आणि पॅथोजनला कोणत्या कंडिशनमध्ये कसं सर्वाईव्ह व्हायचं आहे. यानंतर आपण वेगवेगळे डिसीजेस पाहणार आहोत. शॉर्टमध्ये दिलेले आहेत. फर्स्ट डिसीज आहे टायफॉईड. पॅथोजनचं नेम दिलेलं आहे साल्मोनेला टायफी. तर हा जो पॅथोजन आहे तो स्मॉल इंटेस्टाईनमध्ये एंटर करतो किंवा स्मॉल इंटेस्टाईनचा हा डिसीज कॉज करतो. शक्यतो कंटामिनेटेड फूड आणि वॉटरमधून बॉडीमध्ये एंटर करतो आणि ब्लडमधून बॉडीच्या वेगवेगळ्या ऑर्गनकडे तो मायग्रेट करतो. याच्यामध्ये मेन सिम्पटम दिलेले बघा, हाय फीवर 39 to 40 डिग्री सेल्सिअस, वीकनेस, स्टमक पेन, कॉन्स्टिपेशन, हेडॅक, लॉस ऑफ ॲपेटाईट हे सिम्पटम दिलेले आहेत. इंटेस्टिनल परफोरेशन आणि डेथ हे सुद्धा होऊ शकतं सिव्हिअर केसमध्ये. आणि पुढे दिलेले बघा, टायफॉईड कन्फर्म करण्यासाठी एक टेस्ट केली जाते जिला विडाल टेस्ट असं म्हटलं जातं आणि हिचं एक क्लासिक केस दिलेली आहे किंवा एक एक्झाम्पल दिलेलं आहे. टायफॉईड मेरी नावाची एक कुक होती आणि ती कुक प्रोफेशननी कुक होती आणि तिनं
टायफॉईडची ती कॅरियर होती, तिनं बरेच दिवस हा टायफॉईड जो आहे तो स्प्रेड केला. सो ती टायफॉईड मेरी या निकनेमनी मानली किंवा ओळखली जाते. यानंतर हा पहिला डिसीज आपण पाहिला टायफॉईड, शॉर्टमध्ये दिलेला आहे, सगळ्यांना समजला का बघा. आपण स्टेट बोर्डमधून डिटेल पाहिलेला आहेच, मात्र नीटचे क्वेश्चन NCERTमधून असतात, त्यासाठी आपण हे कंटेंट लाईन टू लाईन पाहतोय. सो टायफॉईडचा पॉझिटिव्ह एजंट आहे सॅल्मोनेला टायफी. स्मॉल इंटेस्टाईनमध्ये तो एंटर करतो कंटामिनेटेड फूड आणि वॉटरमधून, आणि याचे सिम्पटम्स आपण पाहिले. यानंतर टायफॉईड डिटेक्ट करण्यासाठी विडाल टेस्ट केली जाते. विडाल टेस्ट या पॉईंटवरती याआधी नीटला क्वेश्चन विचारलेला आहे, सो हा पॉईंट व्यवस्थित लक्षात ठेवा. यानंतर नेक्स्ट पॅराग्राफ बघा. नेक्स्ट जो आहे तो निमोनिया हा डिसीज एक्सप्लेन केलेला आहे. निमोनिया आपण स्टेट बोर्डमध्ये जेव्हा स्टडी केलं, याचे वेगवेगळे रिझन्स पाहिलेले आहेत किंवा कॉजेस पाहिलेले आहेत की कशामुळे निमोनिया होतो. या ठिकाणी 2च पॉझिटिव्ह एजंट दिलेत, स्ट्रेप्टोकोकस निमोनी आणि हेमोफिलस इन्फ्लुएन्झी. ह्या दोघांमुळे निमोनिया हा डिसीज होतो. दोन्हीही बॅक्टेरिया आहेत. सो याच्याही वरती क्वेश्चन असतो की डिसीजेस बॅक्टेरियल आहेत व्हायरल आहेत हे माहिती पाहिजे. सो निमोनिया हा जो डिसीज आहे तर याचे 2 बॅक्टेरियल पॉझिटिव्ह एजंट दिलेत, स्ट्रेप्टोकोकस निमोनी आणि हेमोफिलस इन्फ्लुएन्झी. नेक्स्ट हा जो निमोनिया आहे याच्यामधला हा बॅक्टेरिया अल्वेओलाय लंग्समध्ये असतात, यांना इन्फेक्ट करतो, आणि त्याचा रिझल्ट म्हणून हे जे अल्वेओलाय आहेत ते फ्लुइडनी भरले जातात आणि याच्यामुळे रेस्पिरेशनमध्ये प्रॉब्लेम्स येतात. सो निमोनियामध्ये फीवर, चिल, कफ, हेडॅक यासारखे सिम्पटम दिसतात, आणि सिव्हिअर केस असेल तर लिप आणि फिंगर नेल्स मे टर्न ग्रे टू ब्लूइश इन कलर. ओके, सो हे जे आपण पाहिलं हे निमोनियाचे पॉझिटिव्ह एजंट आणि सिम्पटम पाहिले. सो निमोनियाचा पॉझिटिव्ह एजंट बॅक्टेरिया दिला आहे, स्ट्रेप्टोकोकस निमोनी आणि हेमोफिलस इन्फ्लुएन्झे. नेक्स्ट निमोनियामध्ये कशाचं इन्फेक्शन आहे तर अल्वेओलाय ज्या लंग्समध्ये आहेत त्या फ्लुइडनी भरतात. यानंतर आपण त्याचे सिम्पटम्स पाहिले, फीवर, चिल, कफ, हेडॅक. सिव्हिअर केस असेल तर लिप आणि फिंगर्स नेल जे आहेत ते ब्लूइश कलरचे होतात. आणि हेल्दी पर्सनला निमोनियाचं इन्फेक्शन कसं होतं तर इनहेलिंग ड्रॉपलेट ऑर एरोसोल रिलीज्ड बाय इन्फेक्टेड पर्सन. इन्फेक्टेड पर्सननी रिलीज केलेले ड्रॉपलेट किंवा एरोसोल इनहेल करण्याने. ओके, याशिवाय डिसेंट्री, प्लेग, डिप्थेरिया एक्सेट्रा आर सम ऑफ अदर बॅक्टेरियल डिसीजेस इन मॅन. तर बघा मुलांना, तुम्ही जर प्रिव्हियस नीट एक्झामचे क्वेश्चन चेक केले तर याही पॉईंटवरती क्वेश्चन विचारलेले आहेत. तर डिसेंट्री, प्लेग किंवा डिप्थेरिया याबद्दल इन्फॉर्मेशन दिलेली नाही, मात्र ते आपल्याला सर्च करून लक्षात ठेवायला लागेल. एवढंच दिलेलं आहे. बॅक्टेरियल डिसीज कुठला सांगितला, निमोनिया. पॉझिटिव्ह एजंट स्ट्रेप्टोकोकस निमोनी आणि हेमोफिलस इन्फ्लुएन्झी. याचबरोबर डिसेंट्री, प्लेग आणि डिप्थेरिया हेही बॅक्टेरियल डिसीजेस आहेत जे आपल्याला एक्स्ट्रा सर्च करून लक्षात ठेवायचे आहेत. नेक्स्ट डिसीज दिलेला आहे व्हायरल डिसीज, कॉमन कोल्ड. कॉमन कोल्ड हा जो डिसीज आहे तो रायनो व्हायरसमुळे होतो, आणि हा पर्टिक्युलरली नोज आणि रेस्पायरेटरी पॅसेजना इन्फेक्ट करतो, बट नॉट द लंग्स. माझ्या मते हे लक्षात ठेवणं गरजेचं आहे. निमोनियासुद्धा रेस्पायरेटरी ट्रॅक्टचा डिसीज होता आणि कॉमन कोल्डसुद्धा त्याच ट्रॅक्टचा आहे, मात्र दोन्हींमध्ये डिफरन्स आहे. निमोनिया जो आहे याच्यामध्ये बॅक्टेरिया पर्टिक्युलरली अल्वेओलायना लंग्सना अफेक्ट करतात. कॉमन कोल्डचा जो रायनो व्हायरस आहे हा व्हायरस मात्र रेस्पायरेटरी ट्रॅक्ट अफेक्ट करतो, मात्र लंग्सना अफेक्ट करत नाही. सो हे व्यवस्थित लक्षात ठेवा, या डिफरन्सवरती क्वेश्चन असू शकतो. नेक्स्ट, बट नॉट द लंग्स. मुलांनो, सगळ्यांच्या समोर NCERT टेक्स्टबुक असेल तर त्यातलं जे जे महत्त्वाचे वाटते जे सांगते त्याला अंडरलाईन करून ठेवा. जसं की आधीच्या ह्याच्यामध्ये डिसेंट्री, प्लेग आणि डिप्थेरिया अंडरलाईन करा आणि त्याची एक्स्ट्रा इन्फॉर्मेशन सर्च करायची. आणि कॉमन कोल्डमध्ये अंडरलाईन करा की हा व्हायरस नोज आणि रेस्पायरेटरी पॅसेजना इन्फेक्ट करतो, मात्र लंग्सना नाही. ओके, कॉमन कोल्डमध्ये नॅझल कंजेशन आहे, डिस्चार्ज, सोर थ्रोट, हॉर्सनेस, कफ, हेडॅक, टायर्डनेस यासारखे सिम्पटम दिसतात जे युजली 3 ते 7 दिवस राहतात. आणि याचंसुद्धा इन्फेक्शन जे आहे ते कफिंग किंवा स्नीझिंगमधून बाहेर पडलेले इन्फेक्टेड पर्सनचे जे ड्रॉपलेट्स आहेत हे ड्रॉपलेट इनहेल करण्याने हा डिसीज स्प्रेड होतो. सो दिस इज अबाउट
सेकंड व्हायरल डिसीज कॉमन कोल्ड. याच्यानंतर नेक्स्ट आपण स्टडी करणार आहोत मलेरिया. मलेरिया हा डिसीज जो आहे हा याच्यामधून आपण पाहिलेला आहे. तर याच्यामध्ये काय दिलेलं आहे बघा, मलेरिया हा प्रोटोझोआमुळे होणारा डिसीज आहे. तर प्रोटोझोआचं नेम तुम्हाला माहिती आहे, प्लाझ्मोडियम. आणि आपण याच्या 4 स्पेसीस पाहिलेल्या आहेत, प्लाझ्मोडियम व्हिवॅक्स, प्लाझ्मोडियम मलेरी अँड प्लाझ्मोडियम फॅल्सिपेरम. आणि यात त्यांनी दिलेले ऑफ दीज मॅलिग्नंट मलेरिया इज कॉज्ड बाय प्लाझ्मोडियम फॅल्सिपेरम. ह्या स्टेटमेंटला अंडरलाईन करा की या 3पैकी मॅलिग्नंट कंडिशन जी आहे ती कोणामुळे येते, प्लाझ्मोडियम फॅल्सिपेरममुळे येते. आपण ॲक्च्युली 4 स्पेसीस पाहिलेल्या आहेत, ओव्हेलीसुद्धा पाहिलेली आहे. यात सगळ्यात डेंजरस जो आहे तो प्लाझ्मोडियम फॅल्सिपेरम आहे. यानंतर प्लाझ्मोडियमची लाईफ सायकल दिलेली आहे बघा. प्लाझ्मोडियम ह्युमन बॉडीमध्ये एंटर करताना कोणत्या फॉर्ममध्ये एंटर करतो, स्पोरोझॉइट इन्फेक्शियस फॉर्म असं ब्रॅकेटमध्ये दिलेलं आहे. कदाचित याच्यावरती क्वेश्चन असू शकतो की प्लाझ्मोडियमचा इन्फेक्शियस फॉर्म कोणता आहे, तर तो आहे स्पोरोझॉइट. सो स्पोरोझॉइट आणि इन्फेक्शियस फॉर्म त्याला अंडरलाईन करा. थ्रू द बाईट ऑफ इन्फेक्टेड फिमेल ॲनाफिलस मॉस्किटो द पॅरासाइट इनिशियली मल्टिप्लाय विदिन द लिव्हर सेल. सगळ्यात पहिल्यांदा पॅरासाइट लिव्हर सेलमध्ये मल्टिप्लाय होतो असेक्शुअली. त्यानंतर तो आरबीसीजना इन्फेक्ट करतो, आरबीसीजना रप्चर करतो. जेव्हा आरबीसीज रप्चर होतात तेव्हा त्यातून एक टॉक्झिक सबस्टन्स रिलीज केला जातो, हेमोझॉइन. हा जो पॉईंट आहे किंवा हेमोझॉइन हा जो वर्ड आहे तो स्टेट बोर्डमध्ये दिलेला नाही आहे. आपण जस्ट एवढंच पाहिलं की आरबीसीज ब्रेक होतात आणि जेव्हा आरबीसीज ब्रेक होतात तेव्हा ते सायक्लिक फीवर आणि चिल, ते जे सिम्पटम आहे मलेरियाचं क्लासिक सिम्पटम, ते पाहायला मिळतं. मात्र फीवर आणि चिल कशामुळे येतं, तर जेव्हा हा पॅथोजन आरबीसीच्या आतमध्ये ग्रो होतोय तेव्हा तो आरबीसीज रप्चर किंवा ब्रेक करतो. आणि जेव्हा आरबीसीज ब्रेक होतात तेव्हा एक टॉक्झिक सबस्टन्स रिलीज होतो ज्याचं नेम आहे हेमोझाईन. आणि ह्या हेमोझाईनमुळे चिल आणि फीवर जे आहे ते कॉज केलं जातं, जे प्रत्येक 3 ते 4 दिवसानंतर रिअकर होतं. नेक्स्ट, फिमेल ॲनाफिलस मॉस्किटोच्या बाईटमुळे हा डिसीज जो आहे तो एकाकडून दुसऱ्याकडे स्प्रेड होतो आहे. नेक्स्ट, पॅरासाईट मल्टिप्लाय विदिन देम इन द. आता पॅरासाईट जे आहेत ते मॉस्किटोच्या बॉडीमध्ये स्पोरोझाईट हे फॉर्म एंटर केल्यानंतर मल्टिप्लाय होतात किंवा गॅमेटोसाईट एंटर केल्यानंतर तिथं मल्टिप्लाय होतात आणि सलायव्हरी ग्लँडपर्यंत पोचतात. आणि तिथून पुन्हा जेव्हा तो मॉस्किटो नेक्स्ट पर्सनला बाईट करेल तेव्हा त्याच्या बॉडीमध्ये हे स्पोरोझाईट इंट्रोड्यूस केले जातात. सो ही लाईफ सायकल तिथं दिलेली आहे. या बुकमध्ये दिलेली डायग्रॅम बघा सगळ्यांनी. स्टार्ट करताना इथून वेन द मॉस्किटो बाईट अनादर ह्युमन स्पोरोझाईट आर इंजेक्टेड विथ बाईट. सो जेव्हा मॉस्किटो बाईट करतो तेव्हा स्पोरोझाईट जे आहेत ते त्या पर्सनच्या स्किनमध्ये रिलीज होत आहेत. तर बघा, पॅरासाईट स्पोरोझाईट रीच द लिव्हर थ्रू ब्लड. ब्लडमधून लिव्हरमध्ये जातो आहे, तिथे मल्टिप्लाय होतं आहे, दिलेलं आहे. द पॅरासाईट रिप्रोड्यूस असेक्शुअली इन लिव्हर सेल, बस्टिंग लिव्हर सेल अँड रिलीजिंग इन टू द ब्लड. त्यानंतर पॅरासाईट रिप्रोड्यूस असेक्शुअली इन रेड ब्लड सेल, बस्टिंग रेड ब्लड सेल अँड कॉझिंग द सायकल ऑफ फीवर अँड अदर सिम्पटम. ते दिलेलं आहे बघा. म्हणजे पहिल्यांदा लिव्हरमध्ये असेक्शुअली मल्टिप्लाय होतं आहे, त्यानंतर आरबीसीजने इन्फेक्ट केलं जातं. फायनली आरबीसीच्याच आतमध्ये सेक्शुअल स्टेज किंवा गॅमेटोसाईट जे आहेत ते डेव्हलप होतात. हे गॅमेटोसाईट जे आहेत ते पुन्हा मॉस्किटो बाईटबरोबर त्याच्या बॉडीमध्ये जात आहेत बघा. फिमेल मॉस्किटो टेक्स अप गॅमेटोसाईट विथ ब्लड मिल. नेक्स्ट, फर्टिलायझेशन अँड डेव्हलपमेंट टेक प्लेस इन द मॉस्किटो इंटेस्टाईन. नेक्स्ट, मॅच्युअर इन्फेक्टिव्ह स्टेज कोणती, स्पोरोझाईट एस्केप फ्रॉम इंटेस्टाईन अँड मायग्रेट टू द मॉस्किटो सलायव्हरी ग्लँड. ओके, सलायव्हरी ग्लँडमध्ये गेल्यानंतर जेव्हा तोच मॉस्किटो पुन्हा बाईट करेल तेव्हा त्याच्या सलायवाबरोबर हे स्पोरोझाईट त्या पर्सनच्या स्किनमध्ये रिलीज होतात. सो स्टेजेस ऑफ लाईफ सायकल ऑफ प्लाझ्मोडियम सगळ्यांना दिसले का पहा. सो ही होती मॉस्किटो आणि ह्युमन बिंग याच्यामध्ये प्लाझ्मोडियम या पॅथोजनची लाईफ सायकल. यानंतर नेक्स्ट डिसीज दिलेला आहे प्रोटोझोअन डिसीज, अमिबायासिस. अमिबायासिस याच डिसीजला अमिबिक डिसेंट्री असं सुद्धा म्हटलं जातं. आणि हा जो डिसीज आहे
तो एंटामिबा हिस्टोलायटिका हा प्रोटोझोआ कॉज करतो. आता यात सिम्पटम केअरफुली वाचा. सिम्पटम्स ऑफ धिस डिसीज इन्क्लूड कॉन्स्टिपेशन, ॲबडॉमिनल पेन अँड क्रॅम्प, स्टूल विथ एक्सेस म्युकस अँड ब्लड सेल. सो स्टूलमध्ये एक्सेस म्युकस अँड ब्लड सेल्स असतात. आता याच्यावरती नीटला एक क्वेश्चन विचारलेला आहे की पॅरासाईट एंटामिबा हिस्टोलायटिका जो आहे तो कशावरती ग्रो होतो. मग याच्यामध्ये ऑप्शन्स आहेत म्युकोसा अँड सब म्युकोजा ऑफ कोलॉन ओनली, फूड इन इंटेस्टाईन, ब्लड ओनली, इरिथ्रोसाइट, म्युकोजा अँड सब म्युकोजा ऑफ कोलॉन. आणि याचा ॲन्सर दिलेला आहे इरिथ्रोसाइट, म्युकोजा अँड सब म्युकोजा ऑफ कोलॉन. तर ॲक्च्युली याच्या लाईफ सायकलमध्ये हे दिलेलं नाही आहे कुठेही की एंटामिबा हिस्टोलायटिका या गोष्टींवरती ग्रो होतो आहे किंवा ह्या गोष्टीवरती तो फीड करतो आहे. मात्र इथं दिलेलं आहे सिम्पटममध्ये की स्टूलमध्ये काय आहे, एक्सेस म्युकस आणि ब्लड क्लॉट आहे. सो ते इंडिकेट करतं की हा जो एंटामिबा हिस्टोलायटिका आहे तो इरिथ्रोसाइट आणि म्युकोजावरती फीड करतो आहे. नेक्स्ट बघा, हाऊसफ्लाय हा कॅरियर आहे. हा पॅरासाईट जो आहे तो फिसिसमधून हेल्दी पर्सनपर्यंत हाऊसफ्लाय ज्या आहेत त्या कॅरी करतात. ओके, सो पर्टिक्युलरली कंटामिनेटेड फूड आणि फूड प्रोडक्ट याच्यामधून किंवा ड्रिंकिंग वॉटरमधून, जर ड्रिंकिंग वॉटर जर कंटामिनेट झालेलं असेल तर याच्यामधून हा डिसीज स्प्रेड होतो. सो आपण प्रोटोझोआमुळे होणारे 2 डिसीजेस स्टडी केले. एक होता मलेरिया आणि दुसरा अमिबायासिस. यानंतर नेक्स्ट जो डिसीज दिलेला आहे तो आहे ॲस्कॅरियासिस. ॲस्कॅरियासिसमध्ये काय सांगितलं आहे बघा. ॲस्कॅरिस हा एक कॉमन राऊंड वर्म आहे आणि अजून एक दिलेला आहे वर्म त्याच्याबरोबर एक वुचेरेरिया, फिलारियल वर्म. सो राऊंड वर्म आणि फिलारियल वर्म हे 2 म्हणजे दिलं आहे कसं बघा. पहिल्यांदा आपण बॅक्टेरियल डिसीजेस पाहिले, यानंतर आपण व्हायरल पाहिले, आता नेक्स्ट प्रोटोझोआमुळे पाहिले आणि आता वर्ममुळे होणारे डिसीजेस दिलेले आहेत. ॲस्कॅरिस हा राऊंड वर्म आहे तर वुचेरेरिया हा फिलारियल वर्म आहे. सो सगळ्यात पहिल्यांदा आपण ॲस्कॅरिसबद्दल पाहतो आहे. ॲस्कॅरियासिस हा डिसीज कॉज करतो. ह्या डिसीजचे सिम्पटम दिलेले आहेत. इन्क्लूड इंटरनल ब्लिडिंग, मस्क्युलर पेन, फीवर, ॲनेमिया अँड ब्लॉकेज ऑफ इंटेस्टिनल पॅसेज. The egg of parasite excreted along with feces of infected person which contaminate soil, water, plant, etc. A healthy person acquire this infection through contaminated water, vegetable and fruits. So कळलं का बघा. ॲस्कॅरिस हा राऊंड वर्म आहे जो ॲस्कॅरियासिस हा डिसीज कॉज करतो आणि याच्यामध्ये इंटरनल ब्लिडिंग, मस्क्युलर पेन, फीवर, ॲनेमिया, ब्लॉकेज ऑफ इंटेस्टिनल पॅसेज यासारखे सिम्पटम दिसतात. आणि ॲस्कॅरिसचे जे एग आहेत ते त्या इन्फेक्टेड पर्सनच्या फिसिसमध्ये आपल्याला पाहायला मिळतात. तर नेक्स्ट वर्ममुळे होणारा डिसीज आहे वुचेरेरिया. बँडक्रॉफ्टी किंवा वुचेरेरिया मलाई यामुळे होणारा फिलारियासिस हा डिसीज. फिलारियल वर्म आहेत तर याच्यामुळे क्रोनिक इन्फ्लमेशन होतं वेगवेगळ्या ऑर्गनचं. युजली लिम्फॅटिक व्हेसल ऑफ लोअर लिम. हे सगळ्यांनी नीट लक्षात ठेवा. लोअर लिम म्हणजे खालचे 2 पाय जे आहेत की त्याच्या आसपासमध्ये जे काही लिम्फॅटिक व्हेसल असतील तर त्यांचं क्रोनिक इन्फ्लमेशन आपल्याला पाहायला मिळतं. ओके, इन विच दे लिव्ह फॉर मेनी इयर्स. खूप वर्षांपर्यंत हा पॅथोजन त्या ठिकाणी पाहायला मिळतो. युजली द लिम्फॅटिक व्हेसल ऑफ लोअर लिम. हे नीट अंडरलाईन करून ठेवा. अँड द डिसीज इज कॉल्ड इलेफंटायसिस ऑर फिलारियासिस. ह्या डिसीजला इलेफंटायसिस किंवा फिलारियासिस असं म्हटलं जातं. द जनायटल ऑर्गन आर ऑल्सो ऑफन अफेक्टेड. सो लेग्स बरोबर जनायटल ऑर्गनसुद्धा अफेक्ट होतात, रिझल्टिंग इन ग्रॉस डिफॉर्मिटीज. द पॅथोजन आर ट्रान्समिटेड टू हेल्दी पर्सन थ्रू द बाईट ऑफ फिमेल मॉस्किटो व्हेक्टर. सो मॉस्किटो व्हेक्टरच्या बाईट बरोबर हा जो पॅथोजन आहे तो एका पर्सनपासून दुसऱ्या पर्सनपर्यंत स्प्रेड होतो. सो हा पहिला आपण फिलारियासिस. सो 2 डिसीजेस तुमच्यासमोर आहेत, ॲस्कॅरियासिस आणि फिलारियासिस. ॲस्कॅरियासिसचा पॉझिटिव्ह एजंट ॲस्कॅरिस हा राऊंड वर्म आणि फिलारियासिसचा आहे वुचेरेरिया बँडक्रॉफ्टी किंवा वुचेरेरिया मलाई. ॲस्कॅरिस इंटेस्टिनल पॅरासाईट आहे तर वुचेरेरिया जो आहे तो लिम्फॅटिक व्हेसलमध्ये आपल्याला पाहायला मिळतो, पर्टिक्युलरली लोअर लिमच्या.
आणि त्या दोन्हीचेही सिम्पटम्स आपण स्टडी केले. यानंतर सिम्पटम इझी आहेत ॲस्कॅरिस आणि फिलारियासिसचे. ॲस्कॅरियासिसमध्ये तुम्हाला सांगितलं फीवर, ॲनेमिया, ब्लॉकेज ऑफ इंटेस्टिनल पॅसेज अँड इंटरनल ब्लिडिंग. आणि फिलारियासिसमध्ये लोअर लिम्ब जे आहेत याचं क्रोनिक इन्फ्लामेशन, त्यातल्या लिम्फॅटिक व्हेसलचं क्रोनिक इन्फ्लामेशन पाहायला मिळतं. तर नेक्स्ट डिसीज आहे तो म्हणजे फंजाईमुळे होणारा. फंजाईच्या तीन जेनेरा दिलेत. मायक्रोस्पोरम, ट्रायकोफायटॉन अँड इपिडर्मोफायटॉन आर रिस्पॉन्सिबल फॉर रिंगवर्म विच इज वन ऑफ द मोस्ट कॉमन इन्फेक्शियस डिसीज इन मॅन. सो बघा, फंजाईचे 3 जेनेरा मायक्रोस्पोरम, ट्रायकोफायटॉन अँड इपिडर्मोफायटॉन हे तिन्ही रिंगवर्मसाठी रिस्पॉन्सिबल आहेत. तर याच्यामध्ये सिम्पटम काय दिसतात? ड्राय अँड स्केली लिजन ऑन व्हेरियस पार्ट्स ऑफ स्किन, नेल्स अँड स्काल्प. सो स्किनवरती, नेल्सवरती आणि स्काल्पवरती ह्या 3 पार्टवरती मेन ड्राय स्केली लिजन्स पाहायला मिळतात. रिझन आपल्याला माहिती आहे. तर या तिन्ही पार्टमध्ये असणाऱ्या केरॅटिन या प्रोटीनवरती हा फंजाई ग्रो होतो. ओके, मेन सिम्पटम नंतर नेक्स्ट जे दिलेलं आहे ते जे लिजन्स आहेत ते इंटेन्स इचिंगमुळे होतं. हीट आणि मॉइश्चर जर त्या फंजाईला मिळालं तर त्या ठिकाणी तो फास्ट ग्रो होतो. स्किन फोल्डमध्ये किंवा ग्रॉइनमध्ये, टोजमध्ये या ठिकाणी. सो रिंगवर्म आर जनरली ॲक्वायर्ड फ्रॉम सॉईल और बाय यूजिंग टॉवल, क्लोथ्स और इव्हन कोम ऑफ इन्फेक्टेड इंडिव्हिज्युअल. सो इन्फेक्टेड इंडिव्हिज्युअलचे टॉवल, क्लोथ, कोम शेअर करण्याने किंवा सॉईलमधून हा डिसीज स्प्रेड होतो. सो मी पुन्हा एकदा रिपीट करते आहे. आपण काय पाहत होतो? कॉमन डिसीजेस इन ह्युमन. आपण पॅथोजनपासून सुरुवात केली. पॅथोजन म्हणजे डिसीज कॉझिंग ऑर्गॅनिझम. हा जो डिसीज कॉझिंग ऑर्गॅनिझम आहे एनीहाऊ आपल्या बॉडीमध्ये एंटर करतो, मल्टिप्लाय होतो आणि डिसीजेस कॉज करतो किंवा आपल्या बॉडीच्या वेगवेगळ्या ॲक्टिव्हिटीजमध्ये इंटरफिअर करतो, फंक्शनमध्ये डॅमेज आणतो. मग हा जो पॅथोजन आहे यालासुद्धा आपल्या बॉडीच्या आतल्या एन्व्हायरमेंटमध्ये राहण्यासाठी काही ॲडॅप्टेशन दाखवावे लागतात. मग याच्यामध्ये गटमध्ये किंवा स्टमकमध्ये राहण्यासाठी त्याला लो pHला सर्वाईव्ह व्हावं लागतं. डायजेस्टिव्ह एन्झाईमच्या अगेन्स्ट रेझिस्टन्स डेव्हलप करावा लागतो. ही पॅथोजनबद्दल पहिल्या पॅरेग्राफमध्ये इन्फॉर्मेशन आहे. सेकंड पॅरेग्राफ, साल्मोनेला टायफी बॅक्टेरियल डिसीज आहे. टायफॉईडसुद्धा साल्मोनेला टायफी या बॅक्टेरियामुळे होतो. मग हा बॅक्टेरिया जो आहे तो स्मॉल इंटेस्टाईनचं इन्फेक्शन कॉज करतो आहे. त्याचे सिम्पटम्स आपण बघितले. त्यानंतर हा डिसीज स्प्रेड कसा होतो आहे? कंटॅमिनेटेड फूड आणि वॉटरमधून. आणि याच्या टेस्टसाठी विडाल टेस्ट केली जाते. ते पर्टिक्युलरली ह्या डिसीजमध्ये दिलेलं आहे. पुढे दोन बॅक्टेरियामुळे होणारा डिसीज निमोनिया. त्याच्यामध्ये स्ट्रेप्टोकोकस निमोनी आणि हेमोफिलस इन्फ्लुएन्झी हे दोन्ही बॅक्टेरिया निमोनिया हा डिसीज कॉज करतात, जे पर्टिक्युलरली अल्व्हेओलाइजना इन्फेक्ट करतात. आणि हा जो डिसीज आहे हा एरोसोल, इन्फेक्टेड पर्सननी रिलीज केलेले जे एरोसोल आहेत ते इनहेल करण्याने स्प्रेड होतो. तर ह्या 2 बॅक्टेरियल डिसीज बरोबरच कोणते 2? टायफॉईड आणि निमोनिया. याबरोबरच डिसेंट्री, प्लेग आणि डिफ्थेरिया हेही डिसीज स्टडी करायचे आहेत. नेक्स्ट व्हायरल डिसीज पाहिला आपण कॉमन कोल्ड, जो रेस्पायरेटरी पॅसेजना इन्फेक्ट करतो. हा सुद्धा इन्फेक्टेड पर्सनचे ड्रॉपलेट्स इनहेल करण्याने होतो. याशिवाय पर्सननी यूज केलेले जे वस्तू आहेत त्याच्यामध्ये पेन, बुक, कप, डोअरनॉब, कम्प्युटर कीबोर्ड और माऊस याच्यामधून सुद्धा इन्फेक्शन स्प्रेड होतं. सो हा एक व्हायरल झाला. नेक्स्ट जे दिले 2 ते प्रोटोझोआमुळे. त्यातला एक होता मलेरिया. त्याची लाईफ सायकल दिलेली आहे, ती व्यवस्थित बघा. मलेरियाचा जो इन्फेक्टिव्ह फॉर्म आहे तो कोणता आहे? स्पोरोझाईट. हे नीट लक्षात ठेवा. आणि ॲनोफिलस मॉस्किटोच्या बाईटमुळे हा डिसीज स्प्रेड होतो. 3 स्पेसीज दिलेल्या आहेत, विवॅक्स, मलेरी आणि फॅल्सिपेरम. यापैकी फॅल्सिफेरम जी आहे ती सगळ्यात सगळ्यात मॅलिग्नंट डिसीज कॉज करू शकते. नेक्स्ट दुसरा जो प्रोटोझोआमुळे होणारा डिसीज होता तो होता अमेबायासिस. अमेबायासिस नंतर वर्ममुळे होणारे 2, राऊंड वर्ममुळे होणारा ॲस्कॅरियासिस आणि फिलारियल वर्ममुळे होणारा फिलारियासिस हे पाहिले. आणि फायनली जो रिंगवर्म दिलेला आहे हा डिसीज, रिंगवर्म जो आहे तो फंजाईमुळे होतो. ट्रायकोफायटॉन, इपिडर्मोफायटॉन किंवा मायक्रोस्पोरम यासारख्या फंजाईमुळे होतो. सो हे आपण वेगवेगळे डिसीजेस स्टडी केले. आता हे जे डिसीजेस आहेत हे स्प्रेड होऊ नये
किंवा ह्यांना प्रिव्हेंट करायचं असेल किंवा कंट्रोल करायचं असेल तर काय केअर घ्यायला पाहिजे. आपण स्टेट बोर्डमध्ये प्रत्येक डिसीजच्या खाली तिथे लगेचच प्रिव्हेन्शन आणि कंट्रोल पाहिलं आहे. NCERTमध्ये मात्र सगळे डिसीज एक्सप्लेन केल्यानंतर फायनली प्रिव्हेन्शन अँड कंट्रोल त्यांनी दिलेलं आहे. तर याच्यामध्ये काय काय दिलेलं आहेत बघा. फर्स्ट, कीपिंग बॉडी क्लीन म्हणजे पर्सनल हायजीन फॉलो करायचं आहे. सेकंड, क्लीन ड्रिंकिंग वॉटर, फूड, व्हेजिटेबल अँड फ्रूट्स हे सगळं क्लीन असलं पाहिजे. पब्लिक हायजीन फॉलो करायचे आहेत म्हणजे डिस्पोजल ऑफ वेस्ट किंवा एक्सक्रिएटा व्यवस्थित डिस्पोज केलं पाहिजे. त्यानंतर वॉटर रिझर्वायर, पूल, सेसपूल किंवा टँक जे आहेत ते पिरियडिकली क्लीन केले पाहिजेत. स्टँडर्ड हायजीन प्रॅक्टिस ज्या आहेत त्या फॉलो केल्या पाहिजेत. त्यानंतर एअरबॉर्न डिसीजेस जे आहेत निमोनिया, कॉमन कोल्ड यांच्या बाबतीत किंवा हे डिसीज जर होऊ द्यायचे नसतील तर त्यासाठी इन्फेक्टेड पर्सनशी कॉन्टॅक्ट जो आहे तो आपल्याला प्रिव्हेंट करायचा आहे किंवा त्याच्या बिलॉंगिंगशी म्हणजे त्यांनी यूज केलेल्या ऑब्जेक्टशी आपल्याला कॉन्टॅक्ट अवॉइड करायचा आहे. नेक्स्ट, मलेरिया, फिलारियासिस यासारखे जे डिसीजेस आहेत ते इन्सेक्टमुळे होत आहेत, व्हेक्टरमुळे होत आहेत. मग त्याला जर कंट्रोल करायचं झालं तर याच्यामध्ये पर्टिक्युलरली मॉस्किटोसाठी दिलेलं आहे की वॉटरचं स्टॅग्नेशन अवॉइड करा. त्यानंतर रेग्युलर क्लिनिंग ऑफ हाऊसहोल्ड कूलर जे आहेत ते रेग्युलरली क्लीन करा. मॉस्किटो नेट यूज करू शकतो. त्यानंतर फिश डिलाय गॅम्बुशिया जो पॉन्डमध्ये आपण टाकू शकतो, जो मॉस्किटोचे लार्वी खातो. नेक्स्ट, स्प्रेइंग ऑफ इन्सेक्टिसाइड इन डिचेस, ड्रेनिंग एरिया अँड स्वॅम्प्स याच्यामध्ये इन्सेक्टिसाइड स्प्रे करणं. नेक्स्ट, डोअर आणि विंडो जे आहेत यांना मेश जे आहे ती लावणं जेणेकरून मॉस्किटोची एंट्री प्रिव्हेंट केली जाईल. सो ही सगळी केअर जी आहे ती आपल्याला घ्यायची आहे. खाली एक लाईन दिले बघा. सच प्रिकॉशन हॅव बिकम ऑल द मोर इम्पॉर्टंट इस्पेशली इन द लाईट ऑफ रिसेंट वाईड स्प्रेड इन्सिडन्सेस ऑफ व्हेक्टर बॉर्न डिसीज. ही सगळी केअर आपल्याला घेणं गरजेचं आहे कारण आत्ताचे व्हेक्टर बॉर्न डिसीजेस पाहिले तर याच्यामध्ये आपल्याला ही काळजी घेणं गरजेचं आहे. एडिस मॉस्किटो जो आहे तो कोणता डिसीज स्प्रेड करतो आहे, लाईक डेंग्यू अँड चिकनगुनिया इन मेनी पार्ट्स ऑफ इंडिया. मग आता याच्यामध्ये त्यांनी एका स्टेटमेंट सच अ प्रिकॉशन हॅव बिकम ऑल द मोर इम्पॉर्टंट इस्पेशली इन द लाईट ऑफ रिसेंट वाईड स्प्रेड इन्सिडन्सेस ऑफ व्हेक्टर बॉर्न डिसीजेस लाईक डेंग्यू अँड चिकनगुनिया इन मेनी पार्ट्स ऑफ इंडिया. आता डेंग्यू, चिकनगुनिया हे व्हेक्टर बॉर्न डिसीजेस आहेत, एडिस मॉस्किटोमुळे होणारे. सो याच्याही एक क्वेश्चन आहे बघा. विच ऑफ द फॉलोइंग व्हायरस इज नॉट ट्रान्समिटेड विच ऑफ द फॉलोइंग व्हायरस इज नॉट ट्रान्समिटेड थ्रू सीमेन ऑफ इन्फेक्टेड मेल, HIV, चिकनगुनिया, इबोला व्हायरस अँड हिपॅटायटिस B व्हायरस. सो याच्यामध्ये चिकनगुनिया हा जो व्हायरस आहे हा व्हेक्टर बॉर्न डिसीज आहे, तो सिमेनमधून स्प्रेड होत नाही. सो त्यावेळी आपल्याला तिथं ते हेल्पफुल आहे. म्हणजे यातले प्रत्येक स्टेटमेंट जे आहेत ते आपल्याला लक्षात ठेवायचे म्हणजे तुम्हाला याच्यावरचे क्वेश्चन सॉल्व करता येतील. नेक्स्ट बघा. द ॲडव्हान्समेंट मेड इन बायोलॉजिकल सायन्स हॅव आर्म अस टू इफेक्टिवली डील विथ मेनी इन्फेक्शियस डिसीजेस. यूज ऑफ वॅक्सिन अँड इम्युनायझेशन प्रोग्राम हॅव एनेबल अस टू कम्प्लिटली इरॅडिकेट डेडली डिसीज लाईक स्मॉलपॉक्स. सो वॅक्सिनेशनमुळे स्मॉलपॉक्ससारखे डेडली डिसीजेस कम्प्लिटली इरॅडिकेट केलेले आहेत. नेक्स्ट, लार्ज नंबर ऑफ अदर इन्फेक्शियस डिसीजेस लाईक पोलिओ, डिप्थेरिया, निमोनिया अँड टिटॅनस हॅव बीन कंट्रोल टू लार्ज एक्सटेंट बाय द यूज ऑफ व्हॅक्सिन. म्हणजे यांनी थोडक्यात दिलेलं आहे की कशाच्या अगेन्स्ट व्हॅक्सिन आहे. सो फर्स्ट स्मॉलपॉक्स बघा. नेक्स्ट, पोलिओ, डिप्थेरिया, निमोनिया, टिटॅनस ह्या सगळ्यांचे व्हॅक्सिन जे आहेत ते आपल्याला पाहिजेत. या व्हॅक्सिनवरती एक्झाममध्ये क्वेश्चन विचारलेले आहेत की त्यांच्या व्हॅक्सिनच्या कंटेंटमध्ये काय आहे. ॲटेन्युएटेड बॅक्टेरिया आहे, त्यांचं टॉक्झिन आहे की दुसरं कोणतं प्रोटीन आहे की व्हायरस आहे, या टाईपचे क्वेश्चन्स आहेत. सो या पॅराग्राफमध्ये व्हॅक्सिनेशनच्या त्यांनी दिलेलं आहे लार्ज नंबर ऑफ अदर इन्फेक्शियस डिसीजेस लाईक पोलिओ, डिप्थेरिया, निमोनिया अँड टिटॅनस हॅव बीन कंट्रोल टू अ लार्ज एक्सटेंट बाय द यूज ऑफ व्हॅक्सिन. सो हे सगळे व्हॅक्सिन जे आहेत ते आपल्याला पाहिजेत. ह्या सगळ्या डिसीजेसमध्ये जे व्हॅक्सिन आहेत त्यांची इन्फॉर्मेशन सर्च करायचे. नेक्स्ट, डिस्कवरी ऑफ अँटीबायोटिक अँड व्हेरियस अदर ड्रग हॅज ऑल्सो
एनेबल अस टू इफेक्टिवली ट्रीट इन्फेक्शियस डिसीजेस. याच्याबरोबरच अँटीबायोटिकची डिस्कवरीसुद्धा महत्त्वाची आहे, जे आपल्याला वेगवेगळे इन्फेक्शियस डिसीजेस ट्रीट करायला हेल्प करते. सो बघा, इथंपर्यंत आपण वेगवेगळे डिसीजेस स्टडी केले, जे एकतर बॅक्टेरिया किंवा व्हायरस, प्रोटोझोआ किंवा नेक्स्ट आपण पाहिले ते म्हणजे वर्ममुळे होणारे आणि फंजाईमुळे होणारे डिसीजेस. यानंतर हे जे डिसीजेस आहेत, हे डिसीजेस कंट्रोल करण्यासाठी किंवा प्रिव्हेंट करण्यासाठी आपण काय करू शकतो हे दिलेलं आहे. याच्यामध्ये पर्टिक्युलरली पर्सनल हायजीन फॉलो करणं, त्यानंतर जे फूड वॉटर बॉर्न डिसीजेस आहेत त्याच्यामध्ये फूड, वॉटर, व्हेजिटेबल, फ्रूट्स हे क्लीन ठेवणं, व्हेक्टर बॉर्न असतील तर व्हेक्टर्सना कंट्रोल करणं, हे सगळे पॉईंट जे आहेत त्याच्यामध्ये दिलेले आहेत, जे आपल्याला लक्षात ठेवायचे. नेक्स्ट व्हॅक्सिन दिलं त्यांनी. सो व्हॅक्सिनमध्ये कोणकोणत्या डिसीजेसमध्ये व्हॅक्सिन अवेलेबल आहे ते दिलेलं आहे. ते व्यवस्थित व्हॅक्सिन आपल्याला पाहिजे. सो या पॉईंटबरोबरच NCERTमधून डिसीजेस हा जो पॉईंट आहे तो कंप्लीट झालेला आहे. यानंतरचा सेकंड पॉईंट आहे या लेसनमधला इम्युनिटी. मग आता इम्युनिटीमध्ये काय दिलेलं आहे पहा. इम्युनिटी म्हणजे बघा, ॲबिलिटी ऑफ होस्ट टू फाईट द डिसीज कॉझिंग ऑर्गॅनिझम. इम्युनिटी ही होस्टची ॲबिलिटी आहे आणि ज्या ॲबिलिटीमुळे तो डिसीज कॉझिंग ऑर्गॅनिझमच्या अगेन्स्ट फाईट करू शकतो आणि या ॲबिलिटीलाच इम्युनिटी असं म्हटलं जातं. मग इम्युनिटीचे किती टाईप आहेत तर 2 टाईप आहेत, इनेट इम्युनिटी अँड ॲक्वायर्ड इम्युनिटी. इनेट इम्युनिटी ही नॉन स्पेसिफिक इम्युनिटी आहे. तुम्हाला माहिती आहे नॉन स्पेसिफिक म्हणजे काय. नॉन स्पेसिफिक म्हणजे कोणताही पॅथोजन असला, मग तो बॅक्टेरिया असू देत, फंजाई असू देत, कोणताही पॅथोजन असू देत, जो रिस्पॉन्स दिला जातो तो प्रत्येकाच्या अगेन्स्ट सेम असतो. स्पेसिफिकली प्रत्येकाला वेगळा रिस्पॉन्स दिला जात नाही. त्यानंतर ही इम्युनिटी बाय बर्थपासून प्रेझेंट आहे. त्यानंतर या इम्युनिटीमध्ये वेगवेगळे बॅरियर येतात. तर इनेट इम्युनिटी जी आपण स्टेट बोर्डमध्ये स्टडी केली ती वेगळ्या पद्धतीनं दिलेलं आहे. याच्यामध्ये 4 बॅरियर दिलेले आहेत. हे बॅरियर काय लक्षात ठेवणार आहे बघा तुम्ही. फर्स्ट आहे फिजिकल बॅरियर. फिजिकल बॅरियरमध्ये 2 लक्षात ठेवायचे आहेत, स्किन आणि म्युकस कोटिंग. आपल्या बॉडीवरती जी स्किन आहे ही मायक्रो ऑर्गॅनिझमची एंट्री प्रिव्हेंट करते. हा फर्स्ट मेन बॅरियर आहे. आणि म्युकस कोटिंग कुठलं, रेस्पायरेटरी, गॅस्ट्रोइंटेस्टिनल आणि युरोजनायटल ट्रॅक्ट याच्यावरचं म्युकसचं जे कोटिंग आहे हे सुद्धा मायक्रोब्सना ट्रॅप करण्यासाठी हेल्प करतं. सो फिजिकल बॅरियरमध्ये 2 बॅरियर येतात, स्किन आणि म्युकस. नेक्स्ट दिलेला आहे फिजिओलॉजिकल बॅरियर. फिजिओलॉजिकल बॅरियरमध्ये ॲसिड इन स्टमकमध्ये असणारा ॲसिड, सलायवा इन माउथमध्ये असणारा सलायवा आणि टिअर्स फ्रॉम आईज. सो ॲसिड, सलायवा आणि टिअर्स हे तिन्ही फिजिओलॉजिकल बॅरियरमध्ये येतात, जे मायक्रोबची ग्रोथ प्रिव्हेंट करतात. सो हे होते फिजिओलॉजिकल बॅरियर. नेक्स्ट दिलेले आहेत सेल्युलार बॅरियर. सेल्युलार बॅरियरमध्ये काय येतात तर सर्टन टाईप्स ऑफ ल्युकोसाईट, WBCs. आता बघा, WBCs आपल्या इम्युनिटीमध्ये रोल प्ले करतात. असं म्हटलं की आपल्याला 2 WBCs आठवतात, T लिम्फोसाईट आणि B लिम्फोसाईट. तर आपल्याकडे या 2च WBCs आहेत असं नाही. आपण सर्क्युलेशनमध्ये WBCs डिटेल स्टडी केलेल्या आहेत. आपण त्या 2 पार्टमध्ये क्लासिफाय केल्या. त्याच्यामध्ये फर्स्ट ग्रॅन्युलार आणि सेकंड जे पाहिलं ते आपण अग्रॅन्युलार. तर ग्रॅन्युलार ज्या WBCs आहेत याच्यामध्ये न्यूट्रोफिल, बेसोफिल आणि ॲसिडोफिल स्टडी केलेल्या. आणि दुसऱ्या ज्या अग्रॅन्युलार आहेत याच्यामध्ये लिम्फोसाईट आणि मोनोसाईट पाहिले होते. आणि त्या लिम्फोसाईटमध्ये T लिम्फोसाईट आणि B लिम्फोसाईट असे 2 टाईप येतात. तर सेल्युलार बॅरियरमध्ये WBCs दिलेल्या आहेत, पण कोणत्या त्यांची नेम नीट लक्षात ठेवा. फर्स्ट पॉलिमॉर्फोन्यूक्लिअर ल्युकोसाईट PMNL आणि त्यालाच म्हटलेलं आहे न्यूट्रोफिल. तर मुलांनो हे नेम नीट लक्षात ठेवा. सेल्युलार बॅरियरमध्ये जी WBC येते ते आहे पॉलिमॉर्फोन्यूक्लिअर ल्युकोसाईट PMNL, तिलाच न्यूट्रोफिल म्हटलेलं आहे. दुसरं आहे मोनोसाईट अँड नॅचरल किलर सेल. सो मोनोसाईट आहेत, नॅचरल किलर सेल आहेत. ह्या सगळ्या ज्या आहेत ह्या सेल्युलार बॅरियरमध्ये येतात. सो आपण इनेट इम्युनिटी स्टडी करतो आहे आणि याचे 4 बॅरियर दिलेत. फर्स्ट फिजिकल बॅरियर होता ज्याच्यामध्ये स्किन आणि म्युकस कोटिंग येतं.
स्किन पूर्ण बॉडीवरती आहे आणि म्युकोस कोटिंग रेस्पायरेटरी ट्रॅक्ट, गॅस्ट्रोइंटेस्टिनल ट्रॅक्ट आणि युरोजनायटल ट्रॅक्ट ह्या 3 ठिकाणी आहे. फिजिओलॉजिकल बॅरियरमध्ये ॲसिड जे स्टमकमध्ये आहे, सलायवा जो माउथमध्ये आहे आणि टीयर्स आईजमधून रिलीज होणारे हे सगळेच बॅक्टेरियाची ग्रोथ प्रिव्हेंट करतात. आणि सेल्युलार बॅरियर जे आहे, या सेल्युलार बॅरियरमध्ये काही टाईपच्या ल्युकोसाइट्स येतात. त्याच्यामध्ये फर्स्ट पॉलिमॉर्फोन्यूक्लिअर ल्युकोसाइट PMNL म्हणजेच न्यूट्रोफिल, त्यानंतर मोनोसाइट आणि नॅचरल किलर सेल ह्या लिम्फोसाइट येतात इन द ब्लड सेल. याशिवाय मॅक्रोफॅजेस इन टिश्यू कॅन फॅगोसाइटॉस अँड डिस्ट्रॉय दी मायक्रोब्स. सो ह्या चारही सेलची नावं लक्षात ठेवा. PMNL म्हणजेच न्यूट्रोफिल, दुसरं मोनोसाइट, 3 नॅचरल किलर आणि चौथी जी दिलेली आहे ती आहे मॅक्रोफॅज. यानंतर नेक्स्ट दिलेलं आहे सायटोकाईन बॅरियर. सायटोकाईन बॅरियर म्हणजे काय तर बघा, जी व्हायरल इन्फेक्टेड सेल असते ही सेल काही प्रोटीन सिक्रीट करते ज्याला इंटरफेरॉन असं म्हटलं जातं. आणि हे जे इंटरफेरॉन आहेत ते आपल्याला व्हायरल इन्फेक्शनपासून प्रोटेक्ट करतात. म्हणजे ज्या सेलला व्हायरसने इन्फेक्ट केलेलं आहे ती सेल हे इंटरफेरॉन रिलीज करते. याच्यामुळे या इंटरफेरॉनमुळे हे व्हायरसेस दुसऱ्या सेलना इन्फेक्ट करू शकत नाहीत. सो हा सायटोकाईन बॅरियर होता. सो मुलांना 3 बॅरियर तुमच्यासमोर आहेत. फिजिकल बॅरियर, फिजिओलॉजिकल बॅरियर, सेल्युलार बॅरियर अँड सायटोकाईन बॅरियर. प्रत्येकामध्ये तुम्हाला काही ना काही कीवर्ड लक्षात ठेवायचे. फिजिकलमध्ये स्किन अँड म्युकस कोटिंग, फिजिओलॉजिकलमध्ये ॲसिड, टियर अँड सलायवा, सेल्युलार बॅरियरमध्ये पॉलिमॉर्फोन्यूक्लिअर ल्युकोसाइट म्हणजेच न्यूट्रोफिल, मोनोसाइट, नॅचरल किलर आणि मॅक्रोफॅज. सायटोकाईन बॅरियरमध्ये इंटरफेरॉन. सो इथंपर्यंत आपली इनेट इम्युनिटी जी आहे ती सांगितली आहे. नेक्स्ट दिलेली आहे ॲक्वायर्ड इम्युनिटी. ॲक्वायर्ड इम्युनिटीमध्ये काय सांगितलं आहे पहा, ॲक्वायर्ड इम्युनिटी जी आहे ती स्पेसिफिक असते. म्हणजे आता पहिला डिफरन्स आला त्याच्यात आणि याच्यात. इनेट इम्युनिटी जी आहे ती नॉन स्पेसिफिक होती, तर ॲक्वायर्ड इम्युनिटी जी आहे ती स्पेसिफिक आहे. नेक्स्ट, इनेट इम्युनिटीमध्ये मेमरी हा क्रायटेरिया नाही आहे. ॲक्वायर्ड इम्युनिटीला मेमरी असते आणि ह्या मेमरीमुळेच जेव्हा एखादा पॅथोजन फर्स्ट टाईम बॉडीमध्ये येतो, फर्स्ट टाईम बॉडीमध्ये आल्यानंतर त्याच्या अगेन्स्ट जो रिस्पॉन्स दिला जातो बॉडीकडून त्या रिस्पॉन्सला प्रायमरी रिस्पॉन्स असं म्हटलं जातं आणि जो खूप लो इंटेन्सिटीचा असतो. मात्र सेम पॅथोजन सेकंड टाईमला जर आला तर सेकंड टाईमला स्ट्रॉंग रिस्पॉन्स दिला जातो आणि तो जो रिस्पॉन्स आहे इंटेन्सिफाईड रिस्पॉन्स, तर तो जो रिस्पॉन्स आहे तो स्ट्रॉंग कशामुळे दिला गेला तर मेमरीमुळे. पहिल्या एन्काउंटरची मेमरी असल्यामुळे सेकंड टाईमचा रिस्पॉन्स जो आहे तो सेकंडरी रिस्पॉन्स स्ट्रॉंग दिला जातो. सो प्रायमरी आणि सेकंडरी इम्युन रिस्पॉन्सेस जे आहेत हे कोण देतात तर 2 टाईपच्या सेल्स आहेत. म्हणजे ॲक्वायर्ड इम्युनिटी 2 टाईपच्या सेल्सना इन्क्लूड करते, बी लिम्फोसाईट आणि टी लिम्फोसाईट. फर्स्ट बी लिम्फोसाईट जे आहेत ह्या प्रोटीन तयार करतात जे पॅथोजनच्या अगेन्स्ट फाईट करणार आहे. मग प्रोटीन कोणतं तर ही अँटीबॉडी, आणि अँटीबॉडीचं स्ट्रक्चर ह्या डायग्रॅममध्ये दिलेलं आहे. तर ह्या अँटीबॉडीच्या स्ट्रक्चरमध्ये 4 पॉलिपेप्टाईड चेन्स असतात. 2 बाहेरच्या ज्या शॉर्ट चेन दिसत आहेत येलो आणि रेड असणाऱ्या, तर त्या 2 लाईट चेन असतात आणि आतल्या 2 ब्ल्यू आणि ऑरेंज असणाऱ्या ह्या 2 हेवी चेन. सो 2 लाईट चेन आणि 2 हेवी चेन ज्या आहेत त्या या अँटीबॉडीच्या स्ट्रक्चरमध्ये असतात. सो बघा, ॲक्वायर्ड इम्युनिटीमध्ये 2 सेल दिल्या, बी लिम्फोसाईट, टी लिम्फोसाईट. बी लिम्फोसाईट जी आहे ती अँटीबॉडी प्रोड्यूस करते आणि ही जी अँटीबॉडी आहे ह्या अँटीबॉडीच्या स्ट्रक्चरमध्ये, अँटीबॉडी हे प्रोटीन आहे आणि त्याच्या स्ट्रक्चरमध्ये 4 पॉलिपेप्टाईड चेन आहेत, 2 लाईट आणि 2 हेवी. सो तिला रिप्रेझेंट करताना H2L2 असंही म्हटलं जातं. सो बघा नेक्स्ट काय दिलेलं आहे तर अँटीबॉडीज जे आहेत वेगवेगळ्या प्रकारच्या अँटीबॉडीज सिक्रेट केल्या जातात. त्यात फर्स्ट आहे IgA, दुसरे आहे IgM, IgE आणि IgG. याच्यामध्ये IG म्हणजे इम्युनोग्लोब्युलिन आणि A, M, E आणि G हे अँटीबॉडीचे वेगवेगळे टाईप आहेत. हे सगळे टाईप व्यवस्थित लक्षात ठेवा कारण या टाईपवरती क्वेश्चन विचारला जातो. नेक्स्ट,
अँटीबॉडी ज्या आहेत त्या ब्लडमध्ये असतात, फ्लुइडमध्ये आहेत किंवा आपल्या बॉडीमधल्या ह्युमरमध्ये आहेत. म्हणून अँटीबॉडीमधून जो रिस्पॉन्स किंवा बी लिम्फोसाईट ज्या काही रिस्पॉन्स देतात त्या रिस्पॉन्सला ह्युमरल इम्युन रिस्पॉन्स असं म्हटलं जातं. मग इम्युन रिस्पॉन्स जे आहेत ते 2 टाईपचे आहेत, ह्युमरल इम्युन रिस्पॉन्स आणि दुसरा आहे सेल मेडिएटेड इम्युन रिस्पॉन्स. ह्युमरल इम्युन रिस्पॉन्स बी लिम्फोसाईट देतात, तर सेल मेडिएटेड इम्युन रिस्पॉन्स टी लिम्फोसाईट देतात. सो हे आपण बी लिम्फोसाईटबद्दल इन्फॉर्मेशन बघितली. नेक्स्ट बघा, ह्युमरल इम्युन रिस्पॉन्सलाच अँटीबॉडी मेडिएटेड इम्युन रिस्पॉन्ससुद्धा म्हटलं जातं. तर नेक्स्ट आहे टी लिम्फोसाईट. टी लिम्फोसाईट कोणता रिस्पॉन्स देते? सेल मेडिएटेड इम्युन रिस्पॉन्स. ओके, तर बऱ्याचदा आपल्या बॉडीमधले काही ऑर्गन जे ते नॉन फंक्शनल होतात, जसं की हार्ट, आय, लिव्हर, किडनी, आणि यांचं फंक्शन प्रॉपरली होत नाही. या कंडिशनमध्ये ट्रान्सप्लांटेशन करावं लागतं. मात्र आपण असंच कोणताही ऑर्गन घेऊ शकत नाही. ऑर्गन रिसीव्ह करण्याआधी किंवा जो डोनर आहे त्या डोनरमधून टिश्यू मॅचिंग किंवा ब्लड ग्रुप मॅचिंग जे आहे ते व्हावं लागतं, तरच तुम्ही ते ऑर्गन घेऊ शकता. इवन ऑर्गन घेतल्यानंतरसुद्धा तो जो ग्राफ्ट किंवा तो जो ट्रान्सप्लांट आहे तो रिजेक्ट होण्याचे चान्सेस असतात. आणि त्याचं मेन रिझन म्हणजे आपल्या बॉडीच्या ज्या सेल्स आहेत त्या सेल्फ आणि नॉन सेल्फ सेल ओळखू शकतात, आणि याच्यामुळे जो रिसीव्ह केलेला ऑर्गन आहे तर तो ऑर्गन त्याच्यामधल्या नॉन सेल्फ सेल डिटेक्ट केल्या जातात आणि त्या ऑर्गनला डिस्ट्रॉय केलं जातं. तर बॉडीकडे ही जी ॲबिलिटी आहे सेल्फ आणि नॉन सेल्फ आणि सेल मेडिएटेड इम्युन रिस्पॉन्स, ह्या 2 गोष्टींमुळे तो जो ग्राफ्ट आहे तो रिजेक्ट होतो. सो या ग्राफ्टवरती सुद्धा एक्झामला क्वेश्चन विचारला जातो. सो हे जे आहे ते आपण स्टेट बोर्डमध्ये स्टडी केलं नव्हतं. आपण सेल मेडिएटेड इम्युन रिस्पॉन्स आणि बी लिम्फोसाईटचा रिस्पॉन्स स्टेट बोर्डमध्ये डिटेल पाहिलेला आहे की टी सेल जेव्हा पॅथोजनमुळे ॲक्टिवेट होतात तेव्हा त्या 4 क्लोन तयार करतात. हेल्पर सेल, किलर सेल, सप्रेसर सेल आणि अजून एक आहे मेमरी सेल. आणि बी सेल 2 क्लोन तयार करतात. त्यातला फर्स्ट आहे प्लाझ्मा सेल आणि दुसरा आहे मेमरी सेल. हे डिटेल्स इथं दिलेले नाहीत, पण आत्ता जो पॉईंट दिला ग्राफ्ट रिजेक्शनचा तो स्टेट बोर्डमध्ये दिलेला नाही आहे आणि अशा पॉईंटवरती क्वेश्चन विचारला जातो. सो हे व्यवस्थित लक्षात ठेवा. ग्राफ्ट रिजेक्शन कशामुळे होतं? तर आपल्या बॉडीच्या ॲबिलिटीमुळे, कोणत्या? सेल्फ आणि नॉन सेल्फ ओळखण्याची ॲबिलिटी आहे आपल्या इम्युन सिस्टीमकडे, आणि सेल मेडिएटेड इम्युन रिस्पॉन्स, ह्या 2 गोष्टींमुळे ग्राफ्ट जो आहे तो रिजेक्ट होतो. नेक्स्ट ॲक्टिव्ह आणि पॅसिव्ह इम्युनिटी दिलेली आहे. हेही आपण स्टडी केलेलं आहे. ॲक्टिव्ह आणि पॅसिव्ह इम्युनिटीमध्ये काय सांगितले बघा, जेव्हा होस्ट एखाद्या अँटीजनला एक्सपोज होतो, मग तो जो पॅथोजन आहे किंवा तो जो अँटीजन आहे तो लिव्हिंग असू शकतो किंवा डेड असू शकतो किंवा एखादं फक्त प्रोटीन असू शकतं, पूर्ण मायक्रो ऑर्गॅनिझम नाही. तर त्या तिन्ही कंडिशनमध्ये म्हणजे जो पॅथोजन आहे तो डेड असला तरी, लिव्हिंग असला तरीही आणि त्याचं एखादं प्रोटीन असेल तरीही त्याच्या अगेन्स्ट आपण अँटीबॉडी तयार करतो. आणि ही जी इम्युनिटी आहे हिला ॲक्टिव्ह इम्युनिटी असं म्हटलं जातं. ॲक्टिव्ह इम्युनिटी जी आहे ती स्लो असते आणि पूर्ण रिस्पॉन्स देण्यासाठी, इफेक्टिव्ह रिस्पॉन्स देण्यासाठी तिला टाईम लागतो. दुसरी जी इम्युनिटी आहे पॅसिव्ह इम्युनिटी. पॅसिव्ह इम्युनिटीमध्ये आपली बॉडी अँटीबॉडी तयार करत नाही, तर रेडीमेड अँटीबॉडी ज्या आहेत त्या रिसीव्ह केल्या जातात. तर हा डिफरन्स आहे ॲक्टिव्ह आणि पॅसिव्हमध्ये. ॲक्टिव्हमध्ये आपली बॉडी स्वतः अँटीबॉडी तयार करते आणि पॅसिव्ह इम्युनिटीमध्ये रेडीमेड अँटीबॉडी ज्या आहेत त्या रिसीव्ह केल्या जातात. ठीक आहे. ॲक्टिव्ह इम्युनिटीमध्ये इंजेक्टिंग मायक्रोब्स डेलिब्रेटली, म्हणजे व्हॅक्सिन घेणं, व्हॅक्सिन घेऊन आपण डेलिब्रेटली ॲक्टिव्ह इम्युनिटी डेव्हलप करणं, हिला म्हटलं जातं आर्टिफिशियल ॲक्टिव्ह इम्युनिटी. आणि जेव्हा आपल्याला इन्फेक्शन होतं आणि त्यामुळे जी इम्युनिटी डेव्हलप होते तिला म्हटलं जातं नॅचरल ॲक्टिव्ह इम्युनिटी. तसंच पॅसिव्ह इम्युनिटीचं सुद्धा आहे. रेडीमेड अँटीबॉडीज ज्या आहेत त्या नॅचरली कशामधून मिळतात? मदर मिल्कमधून. मदर मिल्कचं सुरुवातीचं जे मिल्क असतं ज्याला कोलेस्ट्रम म्हटलं जातं, तर त्या ज्या अँटीबॉडीज, कोलेस्ट्रम जे आहे हे अँटीबॉडी रिच असतं आणि याच्यामधून रेडीमेड अँटीबॉडी फिटसला मिळतात. याशिवाय प्लासेंटामधून सुद्धा मदरच्या बॉडीमधल्या अँटीबॉडीज फिटसला सप्लाय केल्या जातात. हे दोन्हीही कोलेस्ट्रम असेल किंवा प्लासेंटामधून येणाऱ्या अँटीबॉडीज असतील ह्या नॅचरली मिळत आहेत.
याशिवाय आर्टिफिशियल अँटीबॉडीजसुद्धा घेता येतात. मग या ठिकाणी एक पॉईंटला अंडरलाईन करा, कोलेस्ट्रॉम जो आहे याच्यामध्ये IgA ही अँटीबॉडी अबंडंट असते आणि याच्यावरती क्वेश्चन विचारलेला आहे, कोलेस्ट्रॉम कंटेंट अबंडंट अँटीबॉडी IgA हे अंडरलाईन करून ठेवा. यानंतरचं नेक्स्ट कंटेंट व्हॅक्सिनायझेशन, इम्युनायझेशन, ॲलर्जी आणि ऑटो इम्युनिटी हे जे आहे हे आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये स्टडी करणार आहोत. आजच्या लेक्चरमध्ये आपण इथेच थांबतोय. थँक्यू.